चौधरी आपल्याला भेटल्याची माहिती मिळते, नक्की काय चर्चा झाली आपल्या या भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याच्या संदर्भामध्ये संतोष चौधरी यांनी माझ्या घरी येऊन चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की आपण राष्ट्रवादीच्या पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवावी. ज्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून ही निवडणूक लढवली जाते त्यावेळेस संतोष चौधरी आणि मी दोघे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्यामुळे स्वाभाविकता एकमेकांशी चर्चा करून निर्णय व्हावा हे अपेक्षित असतं. एक आक्षेप किंवा एक चर्चा समाजामध्ये बघायला मिळते की संजय सावकार यांनी भुसावळचा मतदारसंघ राखीव करून घेतला आहे. तुम्हाला काय सांगायचं या सगळ्या संदर्भात? मी याच्यावर भाष्य करणं टाळेल ते यासाठी की हे निवडणुकीचे विषय आहे, परंतु समाजामध्येच नाही तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये ही चर्चा आहे की सावकार यांनी आपली ही जागा जी आहे ती आपल्या पत्नीसाठी रिझर्वेशन करून आणली. पण असं होऊ शकतं? काय या जगात काही होऊ शकतं, इथं काय नाही होत. भाऊ, पुणे अजित पवारांचं जे प्रकरण आहे त्याची तुम्ही जी फाईल तुमच्याकडे आल्याचं होतं, काय त्याच्यातलं काय प्रकरण होतं ते नेमकं आणि काय स्थिती? माझ्याकडे फाईल आली एवढीच माहिती मला आता मिळाली. त्या फाईलमध्ये काय होतं काय नाही मला माहिती एखाद्या तासानं 1.5 तासानं मिळेल. त्यावेळेस मी माहिती पूर्ण मिळाल्यानंतर तुम्हाला सांगेल. काही गव्यस्फोट निघेल याच्यातून बाहेर? निश्चित त्यामधनं काहीतरी नवीन गौप्यस्फोट होईल.